रवींद्र धंगेकरांनी ट्विटरवरचा शिवसेनेचा फोटो हटवला। शिवसेनेच्या फोटोच्या जागी धंगेकरांनी ट्विटरला सत्यमेव जयते पुणेकर फर्स्ट असा फोटो लावला। तर नोटीस देतील किंवा हकालपट्टी करतील असं वाटत नाही। मी भाजप विरोधात नाही, विकृती विरोधात बोललो। कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी लढत राहणार, रवींद्र धंगेकर ठाम। ठाकरे बंधूंची यंदाची भाऊबीज शिवतीर्थवर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे बहीण उर्वशी सोबत भाऊबीज साजरी करणार। तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या सख्या भगिनी जयजयवंती ठाकरे देशपांडेंकडे भाऊबीजेला जाणार। उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर निवासस्थानी जात भेट। राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर। मुंबईमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार। ठाण्यामध्ये महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय शिंदे घेणार। तर पुणे पिंपरीमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा। ठाण्यामध्ये महायुती म्हणून एकत्र लढू शकतो का याची शिंदे चाचपणी करणार। तर पुणे पिंपरीमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा। तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सुद्धा या ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला पाहिजेत। चन्नीथलांसमोर मी माझी भूमिका मांडली, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू, भाई जगतापांची प्रतिक्रिया। मुंबईतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा, तीच भावना भाई जगतापांनी बोलून दाखवली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। स्वबळावर लढण्याची त्यांनी मागणी केली आहे। तशी त्यांनी रमेश चेन्नीथला जे त्यांचे प्रभारी आहेत त्यांच्यापुढेही कार्यकर्ते अनेक पदाधिकारी मुंबईतले यांनी मागणी केली आहे। तर दुसरीकडे वडेट्टीवार स्वागतही करत आहेत राज ठाकरे। हे पहा की मी आता मत व्यक्त करणार नाही। काँग्रेस पक्ष हा आमचा इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीतला आमचा मित्रपक्ष आहे आणि या दोन्ही आघाड्या ज्या आहेत, इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडी, ह्या एकाच पक्षामुळे अस्तित्वात नाहीये, ते निर्माण झाल्या नाही। त्यात अनेक पक्ष आहेत। काँग्रेसबरोबर आमच्यासारखे अनेक पक्ष आहेत, म्हणून महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉक निर्माण झाला। आता मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात कोणी जर वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही आमच्याकडून प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर। यामध्ये 37 भाजपचे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 5 तर इतर 2 आमदारांचाही समावेश। मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकीत 80,000 कोटी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, पण सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी द्यायला सरकारकडे पैसे आहेत। रोहित पवारांची ट्विट करत सरकारवर टीका। यंदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता येईल। जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भाजप निवडून येईल, जयकुमार रावल यांनी व्यक्त केला विश्वास। रत्नागिरीमध्ये आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं राजकीय डावपेचांना सुरुवात। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निवडीसाठी हालचालींना वेग। तर भाजपकडून इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्याचं काम सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा गुप्त बैठकांचं आयोजन। नंदुरबारमध्ये आगामी निवडणुकीत महायुती एकत्र दिसणार। शिवसेना शिंदे गटाचे आमदार रघुवंशी चंद्रकांत यांनी महायुतीसोबत लढवण्याची तयारी दर्शवली आहे। जिल्ह्यात महायुती झाल्यास इतर पक्षांना फायदा होणार नाही, चंद्रकांत रघुवंशी यांचं वक्तव्य। गोंदिया नगर परिषदेच्या वॉर्ड रचनेला हायकोर्टात आव्हान। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल। याचिकेत अनावश्यक मनमानी कृती केल्याचाही आरोप। 12 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होणार। जालन्याच्या जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कारभार। तर आता लाचखोरी प्रकरणात आयुक्त संतोष खांडेकर न्यायालयीन कोठडीत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवण्यात आला। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याच्या मागणीसाठीचं भूमिपुत्रांचं आंदोलन नव्या टप्प्यात। कल्याणच्या तिसगाव परिसरात लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे मार्गदर्शक फलक लागले। पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन सज्ज। दिवाळीनंतर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात होणार।